नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, सावलीने दाखवली चक्क आता ऐश्वर्याला तिची खरी लायकी। तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की ऐश्वर्याला प्रत्येक कामामध्ये नाक खुपसण्याची किती घाणेरडी सवय लागलेली आहे। कारण की ती कोणतं जरी काम असलं तरी सावलीला टोचून बोलत असते। कारण की सावलीला म्हणत असते की तू एवढी अपशकुनी आहे ना, तुझ्यामुळे या घरात काही देखील चांगलं होत नाही। कधीतरी दुसऱ्याचं चांगलं करत जातो तर त्यावेळेस मात्र सावली देखील तिला खडसरून उत्तर देते की मी आतापर्यंत सगळं लोकांचं चांगलंच करत आलेली आहे आणि मी कोणासोबत वाईट देखील होऊन देत नाही आणि कोणासोबत वाईट देखील करत नाही। तर हे सगळं ऐकून मात्र ऐश्वर्याला सावलीचा खूप राग येतो। त्यावेळेस मात्र ऐश्वर्या ठरवते की हिला तर मी सगळ्यात अगोदर या घराच्या बाहेर काढणार। तर ऐश्वर्याला वाटत असतं की तारा खूप चांगली आहे, कारण की तारा एवढी पॉप्युलर आहे, त्याच्यामुळे ऐश्वर्या तिच्या पाठीमागे मागे लागलेली असते आणि ताराच्या मदतीने आता सावलीला घराच्या बाहेर काढण्याचा प्लॅनिंग हा ऐश्वर्याचा असतो। पण ऐश्वर्याला माहीत नसतं की खरा आवाज मात्र सावलीचाच आहे। कारण की हे सगळं ज्यावेळेस सत्य ऐश्वर्याच्या समोर येणार आहे त्यावेळेस मात्र तिच्या देखील पायाखालची जमीन सरकणार आहे। तर इकडे तारा मात्र स्वतःला वाचवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असते। कारण की तुम्हाला माहितीच आहे की सावलीच्या भावाला किती मोठा प्रॉब्लेम असतो, कारण की त्याला पॅरालाइजचा झटका झालेला असतो। त्याच्यामुळे ही चक्क आता ऐश्वर्याला देखील माहीत असतं, सगळ्यांना माहीत असतं, तरी देखील कोणी देखील सावलीची व्यवस्थित मदत करत नसतं। परंतु मात्र आपला सारंग मात्र सावलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो। त्याला माहीत असतं की सावलीला ह्या कंडिशनमध्ये आपली खूप गरज आहे। त्यामुळे आता सारंग म्हणत असतो जेवढं लागतील तेवढा सगळा काही पैसा मी सगळा काही देईल, त्याच्यामुळे तू काही देखील काळजी करू नको। तर इकडे ऐश्वर्याचा पुढचा प्लॅनिंग असा असतो की काही जरी झालं तरी सावलीला या घराच्या बाहेर काढायचं, कारण की त्या घरामध्ये आतापर्यंत कधीच वंश आलेला नसतो, कारण की त्या घरामध्ये नवीन बाळ जन्मालाच आलेलं नसतं। त्याच्यामुळे आता एकच प्रयत्न असतो की सारंग आणि सावली यांना एकमेकांपासून दूर कसं करता येईल याच्याकडे ऐश्वर्या लक्ष देत असते। पण तिला माहीत नसतं की ती जे काय करायला जाते ते सगळं तिच्याच अंगलट येणार आहे। कारण की मित्रांनो, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ही ऐश्वर्या चक्क आता सावली आणि सारंग ह्या दोघांमध्ये भांडणं लावून द्यायचा प्रयत्न करते आणि त्यांचं एकदा भांडणं झालं की डिवोर्स होऊन ते लांब लांब होतील आणि हे दोघेजण देखील ह्या घरातून साईडला गेले की सगळं काही तिच्याच हातामध्ये येणार असं तिला वाटत असतं। कारण की ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत त्यांच्या फॅक्टरीचा, सगळ्या काही इंडस्ट्रीचा, सगळीकडे खूप मोठे मोठे घोटाळे केलेले असतात, पण अजूनपर्यंत ते कोणाच्या देखील समोर आलेले नसतात। त्याच्यामुळे ह्या ऐश्वर्याला माहीत नसतं की तिने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या काही घोटाळ्यांचं मात्र सगळं काय आता पुनरुत्पादन सगळं काही सावली बाहेर काढते। म्हणजे सावली सगळ्यांसमोर ह्या ऐश्वर्याचं सत्य उघड करते आणि तिला खडसावून बोलते देखील की तुझं आतापर्यंत सगळे काही कांड केलेले आहेत ना, हे सगळं काही मला माहीत देखील आहे। त्यावेळेस मात्र मित्रांनो ऐश्वर्याचं थोबाड पाण्यासारखं होतं। तर भेटूया पुढील येणाऱ्या संपूर्ण भागामध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या ऐश्वर्याला ह्या घरामध्ये ठेवलं पाहिजे का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। कारण की काम तर ही काही देखील करत नाही, फक्त फुकाटचा रुबाब झाडत असते संपूर्ण घरामध्ये। तर धन्यवाद।